तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी बघा इकडे. तर सगळ्यात मोठी बातमी म्हणजे नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी निमित्त कोणाला मिळणार ही म्हणजे कर्जमाफी कोणाला मिळणार आहे, कर्जमाफी कोणाला मिळू शकत नाही याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर या संदर्भातील दोन अत्यंत महत्त्वाच्या ओळी तुम्हाला प्रथम वाचून दाखवतो, त्यानंतर तुम्ही याचं संपूर्ण स्पष्ट अर्थ मी सांगत आहे. बघा इकडे, पहिली ओळ जी असणार आहे ती म्हणजे जून 2025 पर्यंत थकीत जो कर्जदार आहे त्याला असलेले शेतकरी, आणि दुसरे असणार आहे 2020 पासून ते नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी. पहिली ओळ पुन्हा एकदा ऐकवतो, पुन्हा एकदा ऐका तुम्ही. म्हणजेच काय, जून पासून असणारे थकीत जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी, आणि 2020 पासून ते कर्जमाफी परतफेड जे दरवर्षी करत आहेत त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. बघा इकडे, आत्ता या दोन ओळीचा नेमका अर्थ काय आहे, कर्जमाफी कोणाला आणि कधीपर्यंत मिळू शकते, याची कालावधी काय असणार आहे, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आत्ताच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करायचा आहे. बघा इकडे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी तर बातमी मोठी म्हणजे काय आहे हे जे आपण सविस्तर समजून घेणार आहोत. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर गेले, डिसेंबर, जानेवारी अर्धा संपला, पण आत्तापर्यंत अजूनही एकही रुपयाची कर्जमाफी झालेली आहे. अजूनपर्यंत समितीने हा अहवाल पुढे ढकलला नाही आहे. समितीकडून कोणतीही ठोस हालचाल दिसली नव्हती. मात्र आता समिती सक्रिय झाली आहे, त्यामध्ये कामाला गती जात आहे आणि सरकारी बँकांमध्ये ग्रामीण बँका स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की थकीत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागण्यात येत आहेत. म्हणजेच काय, जो नियमित कर्ज फेडतोय त्याची यादी वेगळी आणि थकीत आहे त्याची यादी वेगळी करण्यात आली. पण कर्ज कधी घेतले, किती मुद्दल आहे, बाकी किती आहे, किती व्याजदर लागला आहे, एकूण थकीत बाकी किती आहे याची सविस्तर माहिती आता गोळा केली जात आहे. याची माहिती का गोळा केली जात आहे, तुम्हाला हा प्रश्न सुद्धा पडला असेल की हा का गोळा केली जात आहे. कारण सरकारने पुन्हा एकदा अपडेट घेण्याचं चालू काम केलेलं आहे. आता पुन्हा त्या पहिल्या ओळीवर येऊया. जून 2025 पर्यंत थकीदार जो असणार आहे जो कर्ज घेतलेला थकदार, त्यामध्ये सरळ स्पष्ट अर्थ असा आहे की सरकारी जी कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे जून 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जापुरती मर्यादित असणार आहे. म्हणजे 2025 पर्यंत शेतकरी थकीत झाला आहे हा आपण अर्थ स्पष्ट धरू शकतो. पण त्यातच योजनेचा लाभ मिळण्यास शक्यता आहे, कारण यासाठी महाआयटी पोर्टलचा वापर होणार आहे. याआधी 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. सरकारच्या काळात 1.5 लाख पर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. पण आज अखेरपर्यंत मात्र 1.5 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अर्धी उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर लाभ घेतला जाणार आहे. म्हणजेच काय, जर जास्त 1.5 लाखाच्या वर तुमची रक्कम असेल तर तुम्हाला जास्त 1.5 लाखापर्यंत माफ होऊ शकते, पण त्यावरची जी रक्कम असणार आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. कारण भरावीच लागणार आहे, कारण की आता अशी परिस्थिती झाली राज्यामध्ये खूप योजनांचे खूप पैसे द्यावे लागत आहे सरकारला. त्यामुळे मला वाटतं ही स्कीम त्यांनी केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या काळात 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफी जाहीर झाली होती. होय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये. म्हणजेच काय, आता जी शिवसेना आहे, जी मशालची शिवसेना, त्यांच्या काळामध्ये त्यांनी कर्जमाफी केली होती. त्यांनी कितपत कर्जमाफी केली होती, 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. आत्तापर्यंत सगळ्यात मोठी कर्जमाफी म्हणली जाते. दोन्ही वेळेस ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रक्रिया राबवली गेली. आता 2026 साठी प्रस्तावित असलेल्या नव्या कर्जमाफीसाठी देखील स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. बघा, स्वतंत्र पोर्टल यासाठी तयार केले गेलं आहे, त्यात कुठली शंका नाही आहे. त्यामुळे आत्ता ही कर्जमाफी होणार आहे ती 100% होण्याची शक्यता आहेच, पण लवकरात लवकर व्हावी इतकी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सध्या मागवली जात आहे. त्यामुळे स्पष्ट संकेत आले आहेत की सरकार जून 2025 पर्यंतच्या थकबाकीपुरता कर्जमाफी देण्याचा विचार करत आहे. बघा, कर्जमाफी देण्याचा विचार करत आहे. याच मुद्द्यावर शेतकरी नेते अजित नवले यांनी तीव्र भूमिका मांडली आहे. त्यांचे म्हणणे आहे की 2025च्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी, ओलावा, दुष्काळ, गारपीट, पूर यांचा मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत 2025 नंतर थकीत झालेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात अन्यायकारक ठरले आहे. म्हणजे ज्यानंतर आता जी गारपीट पडली, ओला दुष्काळ पडला, यामध्ये काही पूर आलेला, फटका जोरात बसलेला, त्यानंतर काही शेतकऱ्यांना वगळण्यात आलं होतं 2025च्या. मग आता जी दुसरी ओळ आहे ती म्हणजे काय, 2020 पासून नियमित
कर्जाची परतफेड करणारे शेतकरी, म्हणजे दरवर्षी कर्जफेड करतात ते शेतकरी, त्यांच्याबद्दलची सगळ्यात मोठा अर्थ आपण हा पाहूया. म्हणजे 2020 पासून जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करत आहेत त्यांचाही स्वतंत्र माहिती मागवली जात आहे. कदाचित त्यासाठी प्रोत्साहन परत योजना किंवा व्याज सवलत योजना आणण्याचा विचार असू शकतो. मात्र याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु जर कर्जमाफी फक्त जून 2025 पर्यंत मर्यादित राहिली तर जून 2025 नंतर खरीप हंगाम नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात वगळले जातील. खरीप हंगाम 2026 हंगामात अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे होरपळून निघाले आहेत, ते कक्षेबाहेर राहिले आहेत. मोठ्या अन्याय ठरेल. म्हणजेच अनेक शेतकरी संघटनांची मागणी आणि कर्जाची 2026 पर्यंत जी वाढीव रक्कम असणार आहे त्यात पात्र शेतकऱ्यांमध्ये जे सामावून घ्यावे, अन्यथा केवळ घरात बसून काही साध्य होणार नाही. शेतकऱ्यांना संघटित आणि बुलंद आवाज आवश्यक आहे. याआधी आंदोलनामुळे कर्जमाफीच्या तारखा आणि समितीची जाहीर झाली होती असा दावा अनेक शेतकरी करतात. त्यामुळे जो शेतकऱ्यांसाठी लढतो त्याच्या मागे उभे राहणे तितके महत्त्वाचे आहे. आता परिस्थिती अशी आहे की जर शेतकऱ्यांना त्यांच्या मनासारखी न्याय कर्जमाफी हवी असेल तर संघटित पद्धतीने आवाज उठवावा लागणार आहे. कारण की आत्ताच खूप अराजकीय चळवळ उभी राहिली आहे. म्हणजे सरकारला प्रभावी दबाव निर्माण होऊ शकतो. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्य पाहिले जावे यासाठी एकजूट आवश्यक आहे. कर्जमाफी फक्त आर्थिक विषय नाही तर शेतकऱ्यांना अधिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणून आज गरज आहे एकत्र येण्याची, आवाज बुलंद करण्याची, न्याय आणि हक्काच्या प्रयत्नाची. मग बघा इकडे, जून 2025 पर्यंत नव्हे तर 2026 पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. ठाम भूमिका असेल तर आवश्यक आहे. शेतकरी एवढेच सांगतो की कर्जमाफी संदर्भात प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आणि आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब केलं तर त्यामुळे आपल्या चॅनलवर अपडेट राहत असते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करून सर्व नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण तुमच्यापर्यंत सगळी माहिती मी पोहोचवत राहीन. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पाठवा. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.